मुंबई हे शहर अनेकांसाठी स्वप्नाचं असतं, पण रवीसाठी ते फक्त जगण्यासाठी धडपड करण्याचे एक ठिकाण होतं। त्याचा जन्म गावातल्या गरीब घरात झाला। वडील लहानपणीच गेले। आईने पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी केली। रवी लहानपणापासूनच शिकायला फारसा हुशार नव्हता। 10वी नापास झाल्यानंतर तो थेट कामाच्या शोधात पडला। गावात कसली नोकरी मिळणार म्हणून तो मुंबईला आला। इथे सुरुवातीला बांधकामावर मजुरी केली, पण तेवढ्याने घर चालणं शक्य नव्हतं। मग एका मित्राच्या सांगण्यावरून त्याने रिक्षा घेण्याचं ठरवलं। जुनी पण धडधाकट रिक्षा त्याने कर्ज काढून घेतली। त्याचं आयुष्य आता त्या 3 चाकांवर अवलंबून होतं। रवीचा संसार छोटा पण गोड होता। बायको सुनीता साधी सरळ पण मनाने कणखर। 2 मुलं, मोठा मुलगा 7वीत शिकत होता, लहानगी मुलगी अजून शाळेत गेली नव्हती। आईला सतत जुना दमा आणि पाठदुखीचा त्रास असायचा। रवी रोज सकाळी रिक्षा घेऊन बाहेर पडायचा। दिवसभर प्रवाशांना ने-आण करताना त्याचे हातपाय थकून जायचे, पण घरातल्या मुलांच्या चेहऱ्याकडे पाहून त्याला नवी ऊर्जा मिळायची। तशी शहरात रिक्षांची संख्या खूप वाढली होती। दिवसा भाडं मिळवणं म्हणजे शर्यत। सिग्नलवर डझनभर रिक्षा उभ्या। एक प्रवासी आला की सगळे त्याच्याकडे धावायचे। रवीला कधी भाडं मिळायचं तर कधी मिळायचं नाही। पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत होते। कर्जफेड, घर खर्च, औषधं यातून काहीही जुळत नव्हतं। मग एक दिवस त्याने असं ठरवलं, रात्रभर रिक्षा चालवायची। रात्री प्रवासी कमी असतात, पण जे मिळतात ते थोडे जास्त पैसे देतात। त्याशिवाय रात्री रस्त्यावर ट्रॅफिकही कमी असतं। रवीला वाटलं, थोडं धाडस केलं तर घराचा संसार थोडा सावरता येईल। आईने मात्र त्याला विरोध केला। बाळा, रात्री रस्ते वाईट असतात, रिकाम्या रस्त्यांवर जाऊ नकोस, कधी काय होईल सांगता येत नाही। सुनीताही घाबरली होती, पण रवी ठाम होता। त्याने त्यांना समजावलं, काही नाही होणार, देवाचं नाव घेतो आणि काळजी घेईन। जुलै महिना, पावसाचे काळे ढग आकाशात दाटून आले होते। दिवसभर पाऊस सुरूच होता आणि रात्री 10 वाजेपर्यंत तो अजूनही मुसळधार कोसळत होता। रवीने रिक्षा चालू केली। रस्त्यावर वर्दळही फारच कमी होती। एखादी कार वा बस वेगाने धावून जात होती। बाकी संपूर्ण रस्ता ओसाड पडला होता। पावसामुळे दिव्यांचा प्रकाशही आता फिका दिसत होता। फक्त रिक्षाच्या हेडलाईटचा पिवळसर उजेड आणि पावसाचा आवाज। रवी थोडा पुढे गेला। काही प्रवासी मिळाले, पण त्याला मोठं भाडं हवं होतं। रात्री 10:30 वाजता शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्याजवळ एक स्त्री उभी असलेली दिसली। अंगावर लाल साडी, पूर्ण भिजलेली, केस चेहऱ्यावर चिटकलेले। तिचा चेहरा फारसा दिसत नव्हता, पण तिची नजर रिक्षाकडेच खिळलेली होती। तिने हात करून रिक्षा थांबवली। रवी थोडा दचकलाच। ती बाई म्हणाली, दादा, थोडं पुढे सोडाल का? खूप पाऊस आहे। रवीने मान डोलावली। ती मागच्या सीटवर येऊन बसली। तिच्या साडीमधून येणारा ओलसर गंध रिक्षाभर पसरला। रस्त्यावर सर्वत्र मिट्ट काळोख पसरला होता। फक्त पावसाचा आवाज सर्वत्र घुमत होता। रवी मनात विचार करतो, ही बाई एवढ्या रात्री कुठे जाणार? काही विचित्र तर नाही ना? रस्त्याच्या कडेला अचानक एक म्हातारा उभा दिसला। त्याने रिक्षाला हात करून रिक्षा थांबवायचा इशारा केला। रवीने रिक्षा थांबवली। म्हातारा म्हणाला, थोडं पुढे सोडता का? पावसात उभं राहत नाही। रवीने त्याला बसू दिलं। म्हाताऱ्याचे कपडे पूर्ण भिजलेले होते। चेहऱ्यावर विचित्र थकवा, डोळ्यात काहीतरी खोल रिकामेपणा। रिक्षा काही अंतर पुढे गेली आणि अचानक रवीने मागे पाहिलं तर म्हातारा गायब झाला होता। अरे बापरे, हा कुठे गेला? रवी थक्क झाला। मागच्या सीटवर लाल साडीतील बाई ही जोरात ओरडली,
अहो रिक्षा थांबवा, तो कुठे गेला? रवीने गोंधळून रिक्षा थांबवली. त्याने आजूबाजूला पाहिलं, पण तिथे कुणीही दिसलं नाही. रवीच्या अंगावर काटा आला. रवी पुन्हा रिक्षा सुरू करतो आणि पुन्हा पुढे चालू लागतो. थोडं पुढे गेला आणि तोच म्हातारा पुन्हा दिसला. यावेळी हेडलाईटचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडतो. रक्ताने माखलेला चेहरा, डोळे खोल गेलेले, हातपाय विचित्ररित्या मोडलेले. रवीचा घसा कोरडा पडला. ती बाईही घाबरून म्हणाली, रिक्षा थांबवू नकोस. रवीने रिक्षा अजिबात न थांबवता जोरात पुढे नेली. पण प्रत्येक वळणावर, प्रत्येक बाजूला तोच म्हातारा पुन्हा दिसत होता. आता मात्र रवी प्रचंड घाबरला होता. आणि तेवढ्यात अचानक रवीला जाणवलं की त्याच्या खांद्यावर कुणीतरी थंडगार हात ठेवला आहे. त्याने आरशातून पाहिलं. ती लाल साडीतील बाई स्थिर बसलेली, पण तिच्या चेहऱ्यावर विचित्र हास्य होतं. रस्ता पुढे जात राहिला. अचानक समोर मोठं गेट दिसलं. त्यावर लिहिलं होतं स्मशानभूमी. विजांचा कडकडाट, पावसांच्या धारांमध्ये ते गेट आणखीनच भयानक दिसत होतं. तेवढ्यात ती बाई म्हणाली, इकडेच थांबवा. रवी जरा दचकलाच. काय? पण हे तर स्मशान आहे, तुम्ही इथे काय करणार? बाई काहीच बोलली नाही, फक्त हळूच हसली. रवीने रिक्षा थांबवली. ती खाली उतरली आणि सहज त्याचं लक्ष तिच्या पायाकडे गेलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तिचे पाय चक्क उलटे होते. ती हळूहळू मागे वळली. तिच्या डोक्यातून रक्त ओघळू लागलं, डोळे पांढरे झालेले. आणि ती भयान आवाजात म्हणाली, तू इथून जाऊ शकत नाहीस. रवीने कसलाही विचार न करता लगोलग रिक्षा चालू केली आणि थेट तिथून शहराच्या दिशेने पळू लागला. रवी कसाबसा शहरात परतला. तो पूर्ण थरथरत घरी पोहोचला. त्या रात्रीनंतर मात्र त्याने रात्रीचं रिक्षा चालवणं बंद केलं. पण त्याच्या आयुष्यात शांतता परत आली नाही, कारण रोज रात्री त्याला झोपेत तोच म्हातारा आणि ती बाई दिसायचे. कधी कधी ती लाल साडीतील बाई खिडकीतच उभी असायची, कधी रिक्षात बसल्यासारखी भासायची. रवीचं सर्वांग तापेने फणफणत होतं. कधी कधी त्याला श्वास घ्यायलाही त्रास व्हायचा. त्याला वाटू लागलं, त्या रस्त्यावर काहीतरी आहे, काहीतरी जे माझ्या मागे लागलं आहे. पहिल्या घटनेनंतर त्याने मनाशी पक्क ठरवलं होतं, आता रात्री रिक्षा चालवायची नाही. पण इतकं सोपं आयुष्य कुणाचं असतं का? घरची परिस्थिती, आईच्या औषधांसाठी लागणारे पैसे, बहिणीच्या शिकवणीचा खर्च, हे सगळं पेलायला तर त्याच्याकडे रात्रीचे फेरे मारण्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता. दिवसा थोडंफार मिळायचं, पण तेवढ्याने कसलीही भागवणूक व्हायची नाही. म्हणून पुन्हा एकदा तो रात्री रिक्षा घेऊन निघाला. शहराच्या गजबजाटातून बाहेर पडताच त्याला पुन्हा त्या रात्रीची आठवण झाली. लाल साडीतील बाई, तिचं विचित्र हास्य, तिचे ते उलटे पाय आणि रक्ताच्या धारांनी निथळणारा चेहरा. तो अंगावरून शहारा झटकून टाकू लागला. रात्र गडद होत गेली तसं रस्ते अधिकच सुनसान झाले होते. थेंबा थेंबानं पाऊस पडत होता. रस्त्यावरच्या पिवळसर दिव्यांच्या प्रकाशात पावसाचे तुषार चमकत होते. रवी स्वतःला समजावत होता, आज काहीही होणार नाही, आज शांत रात्र असेल. पण अचानक त्याच्या अंगावर काटा आला. रस्त्याच्या कडेला एक म्हातारा उभा दिसला. तोच म्हातारा होता ज्याचा चेहरा त्यानं पहिल्या रात्री पाहिला होता. रवीच्या हातांनी आपोआप ब्रेक दाबला. म्हाताऱ्याच्या डोळ्यात काहीतरी विचित्र होतं. खोल पोकळ डोळे, जणू मृत्यूचं ओझं वाहणारे. बाळा, थोडं पुढे सोडशील का? म्हाताऱ्याचा आवाज कर्णकर्कश होता. रवी काही बोलायच्या आधी मागच्या सीटवरून स्त्रीचा आवाज आला, हो ना, थांब, बसू दे त्याला. रवीने चकित होऊन आरशात पाहिलं. ती लाल साडीतील बाई मागेच बसलेली होती. जणू पहिल्या रात्री काहीच घडलं नव्हतं. त्याच्या डोक्यात गडगडाट झाला.
हे कसं शक्य आहे? ती तर... तेवढ्यात म्हातारा मागे बसला. रिक्षा पुढे निघाली. रवीच्या कानांवर अचानक कुजबूज ऐकू आली. तो म्हातारा आणि बाई काहीतरी हळू आवाजात बोलत होते. रवीचं सर्वांग घामाने भिजलं होतं. मी पुन्हा या विळख्यात अडकलोय. आता माझं काही खरं नाही. पण त्यांचे शब्द नेहमीसारखे नव्हते. ते जणू माणसांचे नव्हतेच. रवीच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्याने आरशातून पुन्हा मागे पाहिलं. म्हातारा आणि बाई दोघेही त्याच्याकडे सरळ बघत होते. लाल भडक डोळे, चेहऱ्यावर थंडगार हसू. थांब, पुढे स्मशान आहे. आम्हाला तिथे सोड. बाईचा आवाज ध्वनिवेधकासारखा घुमला. रवीच्या हातातलं स्टेअरिंग जणू थरथरू लागलं. स्मशानाच्या फाटकाकडे रिक्षा वळली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुळशीच्या रोपांसारखी उभी असलेली थळगी, काही नव्या, काही फार जुन्या, आणि त्या अंधारात प्रत्येक थडग्यावर लावलेले दिवे फडफडत होते. म्हातारा आणि बाई दोघेही खाली उतरले. दोघांनी एकमेकांकडे पाहून विचित्र हास्य केलं. रवीच्या डोळ्यासमोर ती दृश्य कायमची कोरली गेली. बाईच्या डोक्यातून रक्तधारा वाहत होत्या. म्हाताऱ्याचे हात वेडेवाकडे वळालेले, हाडं तुटलेल्या अवस्थेत. ते दोघं थेट स्मशानाच्या आत शिरले. रवी थिजून गेला. क्षणभरात पूर्ण रिक्षात काळसर धूर भरू लागला. त्याचा श्वास गुदमरू लागला. डोळ्यांसमोर अंधार, कानात विचित्र आवाज. कोणीतरी कुजबुजत होतं, रवी, तू आमच्यापासून सुटू शकणार नाहीस. रवी मनोमन देवाचा धावा करीत होता. त्याने कशीबशी रिक्षा चालू केली आणि पुन्हा शहराच्या दिशेने सुसाट वेगात सुटला. काही वेळाने तो आपल्या घरी परतला. आज मात्र त्याची अवस्था अजूनच बिकट झाली होती. त्याने जोरजोरात दरवाजा वाजवला. त्याच्या बायकोने दरवाजा उघडला आणि सर्वजण त्याची अवस्था बघून काय झाले म्हणून विचारत होते. पण त्याची बोबडी वळाली होती. त्याला काही सांगणं शक्य नव्हतं. त्याच्या आईने त्याला पाणी दिलं आणि कपाळावर अंगारा लावला. थोड्या वेळाने त्याला थोडं बरं वाटू लागलं. तेव्हा त्याने घडलेली सर्व हकीकत घरी सांगितली. त्यावर त्याची आई ओरडली, तुला तर बोलले होते रात्रीचं रिक्षा चालवू नकोस. त्यावर तो म्हणाला, पण आई, मी एकटाच रिक्षावाला थोडी आहे रात्रीचा रिक्षा चालवणारा. भरपूर रिक्षा रात्रीचेही फिरतात, पण त्यांना तर असलं काही दिसत नाही. मग मलाच का? त्यावर त्याची आई म्हणाली, हा रिक्षा तू कोणाकडून घेतला होतास? त्यांना जाऊन एकदा भेट आणि विचार असं का होतंय. दुसऱ्याच दिवशी सकाळी तो त्या रिक्षा मालकाला भेटायला गेला ज्याच्याकडून त्याने रिक्षा घेतली होती. त्यावर त्याने जे सांगितलं ते ऐकून रवीला झटकाच बसला. तो म्हणाला, हा रिक्षा माझ्या भावाचा होता. तो हा रिक्षा चालवत असे. पण एकदा शहराच्या बाहेरचं भाडं होतं. एक म्हातारा आणि एक बाई त्यांना सोडायला तो त्या दिशेने चालला होता. पण अचानक त्याचं रिक्षावरचं नियंत्रण सुटलं आणि रिक्षा पलटी झाली. या अपघातात त्या तिघांचाही मृत्यू झाला. त्यानंतर मात्र ही रिक्षा मी सुधरवून ठेवली आणि त्यामुळेच कमी किमतीत मी ही विकलीही. आता सर्व प्रकार रवीच्या लक्षात आला होता. या रिक्षात त्यांचे आत्मे कैद झाले होते. त्यामुळेच काय की ते रवीला दिसत होते. रवीने घडलेला प्रकार सर्व त्यांना सांगितला. त्यावर ते म्हणाले, तुझ्या जीवाशी उगाच खेळ नको. ही रिक्षा मी पुन्हा परत घेतो. हे तुझे पैसे परत घे. त्यांनी रवीला रिक्षाचे पैसे परत केले. दुसऱ्याच दिवशी रवीने एक दुसरा रिक्षा घेतला आणि तेव्हापासून तो रात्रीचेही भाडे मारू लागला. पण त्यानंतर मात्र त्याला पुन्हा कधीही तसला अनुभव आला नाही. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनलाही दाबा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.